रिदान 11 माहीम आणि विकी पॅकर ठाणे. पहिली मॅच आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना नॅशनल स्पोर्ट्स कामोठे प्रतीकचा एक चांगला खेळ खेळताना पाहिला गेला. तर दुसरी मॅच आहे एका साईडला आपण पाहिलं तर जम्बो मराठा वॉरियर कुर्ला प्रवीण चव्हाण आणि कंपनी आहे. प्रवीण जम्बो एक चांगले नेहमीच खेळाडून अगदी अनेक खेळाडूंना घडवलं, अनेक खेळाडूंना अंडरआर्म क्रिकेटमध्ये तयार केला असा खेळाडू आहे. ईस्टर्नच्या मागे प्रवीण इन ॲक्शन मध्ये अगदी आफ्टर लॉंग टाइम व्यावसायिक गटात आपण खेळताना पाहायला मिळतील. अगदी 7 वाजून आपण पर्यंत 2 मिनिटं झाले. चला आपण चालू करायची मॅच आणि 20 मिनिटाचा कालावधी तुमची पहिली इनिंग झाली पाहिजे. बॉलिंगसाठी आपण पाहता पहिली ओव्हर रोहनच्या हातामध्ये दिली आहे. अक्रम आहेत, रोहन आहेत, सॅम्युल कोम्बिन आहेत, अल्पेश आहेत, त्यानंतर वैभव आहेत, प्रवीण चव्हाण स्वतः आहेत. दुसऱ्या मॅचला सुरुवात होती आहे. बॉलिंगसाठी रोहन पहिली ओव्हर घेऊन येतात. स्ट्राईक एंडला प्रयाग आहेत. या वर्षी कांदिवलीची मला क्रीडा स्पर्धा आठवते, खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता प्रयाग यांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. मालाड परिसरातून जलसा मालाड संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. आणि इथे पहिल्याच बॉलवर आपण पाहता चान्स घेतलाय. स्टारबर्ड्स धारावी संघाला मात्र एक विशेष सन्मान केला जाईल. धारावी संघ देखील दरवर्षी अगदी त्यांनी म्हटलं, राजेश बागवे साहेबांना विनंती केली की आमच्या मंडळाचे सिद्धी पॅकरचे आमचे खेळाडू आहेत आणि राजेश सरांच्या हस्ते मात्र एक त्यांना एक छोटेसं सन्मान चिन्ह आहे आज. थँक्यू सो मच धारावी संघ. सायन धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून देखील त्या धारावीकडे पाहिलं गेलं. त्या धारावीची देखील एक संघ इकडे खेळताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल नो आहे, नो प्लस एक आहे आणि फ्री हिट असणार आहे. वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो टीम जम्बो मराठा वॉरियर कुर्ला. जम्बो संघाने देखील खूप वर्ष ग्राउंडवरती अगदी सहभागी घेतलेत. स्ट्राईक एंडला आदित्य पवार ठाणे. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्रम तिकडे होते, सुरुता लगावला होता बट बॉल थोडा स्लोली पडला. गुड बॉल रोहन, चांगला बॉल पाहिला गेला. रोहनची पिचिंग खूप महत्वाची होती कारण की फ्री हिटचा बॉल होता आणि तिकडे चान्स घेणं गरजेचं होतं. बट रोहनने बॉल पहिलाच अगदी बॉल प्रॉपर वळवला. नवीन बॉल एवढं वळवणं थोडं कठीण आहे बट चांगलाच बॉल ग्रीपमध्ये पकडला. स्ट्राईक एंडला प्रयागात मॅच पुढे घेऊन जावी लागेल. या क्रीडा स्पर्धेमध्ये जोगेश्वरी विघ्नहर्ता संघाची देखील एक वेगळी छाप राहिली आहे. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला पण मला एक रन सिंगल मिळेल. एक रननी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडं फास्ट क्रिकेट आहे, थोडा पण पाहिलं तर टास्कवाला खेळ आहे. सिद्धी पॅकरचं खेळायचं आहे तर तुम्हाला पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे कारण की या ग्राउंडवरती एक वेगळा डबल बॉक्सचा क्रिकेट आहे. साऊथ मुंबई दक्षिण मुंबईत अगदी असा खेळ सातत्याने खूप वर्ष खेळले गेले. अजूनही खेळ हा काही परिसरात खेळला जातो. या बॉलवर देखील अगदी एक क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका खेळले गेले. प्रॉपर
बॅकफुटला आला, एक चांगला पंच केला तिकडे. सिंगल रनने मॅच पुढे जाईल. 6 रन झालेत. पुन्हा त्या बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रोहन, त्या बॉलवर देखील अँगल बनवला गेला. गुड बॉल. रोहनने अगदी पिचिंग मागे ठेवली आहे आणि हलका बॉल केला. अगदी फिंगर रोल केले बॉलवरती. ऍक्शन फास्ट केली बट बॉल थोडासा हलका सोडला. बॅट्समन थोडेसे डबल माइंड झाले आणि आदित्य पवारला मात्र तिकडे बीट केलं गेलंय. अदर परिसरात आपण आहोत आणि मुंबईतली एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा, ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली गेली आहे, सिद्धी सेवा मंडळ अर्थातच सिद्धी पॅकर. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आहे. प्रवीण चव्हाण आहेत मागे. रोहनचा एक चांगला स्पेल. गुड बॉलिंग. सुरुवात चांगली झाली. स्कोर पाहिला तर अवघ्या 6 रन. चांगली ओव्हर टाकत असताना पहिल्याच मॅच मध्ये. गुड बॉलिंग रोहन. 6 रन झालेत. शिंदेवाडी दादर मध्ये आपण आहोत आणि खूप चांगलं खेळाडू आज आपल्याला खेळ इकडे पाहायला मिळेल. आठ संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. विविध भागातून खेळाडू आले. त्यानंतर HMP रिदान 11 त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे, त्यानंतर विक्रांत केनी प्रतिष्ठान घाटकोपर असल्फा त्यांच्या विरुद्ध वीरू 11 सायन, असे देखील 4 संघ आहेत. पहिल्या हाफमधून कोण जाणार आणि आज टॉप 3 मध्ये एक संघ जाईल, त्यामुळे टॉप 3 मध्ये कोण जाईल त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अक्रम, वीस मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. जो इकडून या 8 मधून जाईल तो डायरेक्ट सेमीफायनल खेळताना पाहायला मिळेल. 8 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा आहे. आज एकूण 32 संघ इकडे इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. बॉलिंगसाठी आपण पाहतो पुन्हा अक्रम. या बॉलवर देखील अक्रमने एक चांगला पराक्रम केला. काय बॉल टाकलाय. गुड बॉल. प्रॉपर ऑफ ब्रेक होता. दोन्ही दिशेला बॉल कट करतो. एक चांगले खेळाडू आहेत. घाटकोपर परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. पटवाडी त्या परिसरात देखील, अमृतनगर त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. स्थानिक क्रिकेट आज अगदी कमी वयामध्ये व्यावसायिक क्रिकेट देखील अगदी घाटकोपर पॅकर संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. नितीन नडवी यांच्या समवेत अगदी त्या परिसरातून येत असताना सचिन राणे यांच्या तालमीत देखील तयार झाले आणि आज व्यावसायिक गटात देखील आपण पाहिलं तर खेळत आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ऑफ ब्रेक, एक हलका ऑफ ब्रेक पाहिला गेला. फिल्डरने कुठेतरी घाई केली तिकडे. सिंगल रन मिळेल. अक्रमचे बॉल कुठेतरी मात्र इथे शांत ठेवले आहेत, कारण की अक्रमने जे टप्पा ठेवला लाईन लेग, त्या प्रॉपर ऑफ ब्रेक अगदी बॅट्समनची हालचाल बघून टप्पा ठेवतोय. म्हणजे कुठल्या दिशेला बॉल कट करेल. स्पिन बॉलिंग तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर चांगलं खेळायचे तर स्पिन बॉलिंग तुम्हाला करता आली पाहिजे. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र अक्रम इकडे आपल्याला दाखवतोय. स्ट्राईक एंडला आदित्य पवार आहेत. ठाण्याचे एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग आदित्य यांच्या माध्यमातून राहिली आहे. क्विक आहेत. डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक रनने मात्र धावफलक पुढे जाईल. पंच विघ्नहर्ता जोगेश्वरी हा संघ आहे. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला. पहिला टॉस जिंकला कुर्ला संघाने, फिल्डिंग घेतली आहे. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. अक्रमचा एक चांगला स्पेल, अगदी कुठेतरी अडचणीत होता आणि हा बॉल मात्र भाऊची इकडे विकेट जाती आहे. आदित्य पवारला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं. गुड बॉल. बॉल हलकासा खाली बसला आणि हा बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला, जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर आपण पाहिलं तर आदित्यला मैदान सोडावं लागतंय. पहिल्यासारखा लागतो टीम आपण पाहिलं तर पंच 11 विघ्नहर्ता संघ.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अभिषेक येत आहेत. स्ट्राईक एंडला लेफ्टी आहेत. एक लेफ्टी गेल्यानंतर दुसरा लेफ्टी धाडलाय. हा बॉल देखील अँगल बनवला होता पण त्या अक्रमचा एक चांगला बॉल अगदी प्रॉपर टप्प्यावरती बॉल पाहिला गेला. इथं डॉट बॉल. क्या बात आहे. अक्रम अगदी एक मला असं वाटतं अगदी धार काढूनच आलाय. काय बॉल वळवतोय. अगदी सर्व ऑब्रेक जर त्याचे पाहिले तर प्रॉपर टप्प्यावरती आहेत आणि खूप चांगलं कमी वयामध्ये खूप चांगला स्पीड राहिलाय. गुड बॉलिंग. आतापर्यंत स्कोअर पाहिला तर अवघ्या 8 या धावसंख्येवर स्थिर आहे. पहिलीच ओव्हर चालू आहे. पहिलीच इनिंग चालू आहे. दुसरी ओव्हर आहे. अक्रम यांची स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो अभिषेक. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला स्पेल पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. टप्पा खूपच मागे आहे आणि बॉलरला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॅट्समनला मात्र कुठेतरी जागेवरच उभं ठेवलं बट नो बॉल आहे. स्कोर पाहिला तर 9 रन झालेत आणि फ्री हिटची संधी असणार आहे. या बॉलवर देखील लाईन लेंथ पूर्णपणे चुकते. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिटची संधी त्याची उपलब्ध असणार आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र कुठेतरी अक्रमच्या मॅच मधून मात्र टीम जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला संघ कुठेतरी फाईट करेल पण एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाही तिकडे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल पाहिला गेला. गुड पिचिंग. 10 रन झाली धावफलकावरती. दुसरी ओव्हर आहे आणि ह्या ओव्हरमध्ये डॉट पण आले पण एक्स्ट्रा रन्स पण पाहिले गेले. त्यामुळे टीम जोगेश्वरी संघाचा मात्र स्कोर कार्ड अगदी चांगला चालू आहे पण इकडे कुठेतरी टचअप देणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा रन्स पण चालू आहेत त्यामुळे स्कोर देखील तशाच अंदाजामध्ये पुढे पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील मात्र पंचांनी दंडित केला गेला आहे. नो बॉल. स्कोर पाहिला तर 12 रन झालेत. स्कोर कार्ड अगदी हळूहळू वर चाललाय. 34-35 या ग्राउंडवर देखील फाईटेबल जर तुम्ही चांगली बॉलिंग केलात तर त्यातल्या या वर्षी आपण पाहिलं एक ओव्हर पॉवर प्लेची तिकडे तुम्हाला डबल बॉक्स नसणार आहे. त्यावर्षी एक वेगळा नियम आहे. त्या नियमाची चर्चा देखील मुंबईत चालू होती. त्यावेळी सिद्धपाकरला एक वेगळा नियम आहे. त्या नियमांमध्ये खेळावं लागेल. त्यामुळे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग अल्पेश तिकडे होते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तर 12 धावा झाल्या त्या फलकावरती. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. सॅम्युअल कोम्बिन बॉलिंगसाठी. पूर्वी जर पाहिलं तर बालमोहन संघाचा देखील एक वेगळा राहिला होता ग्राउंडवरती. असल्फा, ओमकार अनेक संघाने मात्र इकडे एक वेगळी ठसा उमटवली आहे. तशा मॅचेस देखील इकडे रंगताना पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन येतात. विक्रोळी कर्णमनगरचे आहेत आणि स्लो स्पिन दोन्ही दिशेला बॉल खूप चांगले कट करतात. स्कोर पाहिला तर 12 रन झालेत.
अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. स्ट्राईक एंडला अभिषेक, बॉलिंगसाठी सॅम्युअल. पहिलाच बॉल आपण पाहतो खूपच बाहेर आहे, व्हाईट बॉल. या बॉलवर दांडी उडवली गेली. चांगला बॉल पाहायला मिळतो सॅम्युअल यांच्या माध्यमातून. प्रॉपर पिचिंग केली आणि लेग स्टिक पूर्णपणे वाकवली. गुड बॉल. बॅटर अभिषेकला मात्र मैदान सोडावं लागेल. स्कोरचा ग्राफ अगदी वरती चाललेला, बट कुठेतरी घाई केली आणि फटका फसला गेला. मैदान सोडावं लागतंय. डेड बॉल असणार आहे. कुठेतरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटरमध्ये सुशांत येत आहेत. योगेश्वरीचे खेळाडू आहेत. अगदी मॅच हळूहळू पुढे घेऊन जाणं गरजेचं. विकेट गेल्यानंतर अंडर प्रेशर कारभारी मात्र इथे करावी लागेल. यामुळे हलक्या हाताने फक्त तिकडे पुश केलंय आणि सिंगल रनने मात्र धावफलक हळूहळू पुढे चालली आहे. थेंबे थेंबे तळेसाचे 14 रन झालेत. 2 विकेट गेल्यात, त्यामुळे दडपण आहे. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. एक चांगला फटका, एक वेगळ्या अंदाजामध्ये फुटवर्क होतं तिकडे. धावपळ चालू आहे आणि 2 रन तिकडे मिळतील. कॉल दिला मात्र सुशांत आणि प्रयागने दोघांचं कॉम्बिनेशन जुळलं. प्रयाग एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तर 16 या धावसंख्येवरती. या बॉलवर आपण पाहिलं तर लाऊड अपील करण्याची पंचाकडे लाऊड अपील केली आहे. पॅटची हलकीशी कडा घेतली आहे. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. 17. पहिलाच दिवस आहे. आज सर्व सामने देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवर देखील संपूर्ण मुंबई मॅच पाहते. दादर पूर्व परिसरामध्ये आपण आहोत. भवानी माता क्रीडांगण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतो श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकर, पॉस क्रिकेट वर्ल्ड कप, भवानी माता सुवर्ण चषक, कैलासवासी सुनील एकनाथ जाधव लेजंड चषक देखील आपण पाहू शकतो. अगदी वरती आपले जे बॅनर आपण हवं तरंगत ठेवलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सॅम्युअल. या बॉलवर चिकी रन करायचा प्रयत्न केला गेला. हलक्या हाताने फक्त तिकडे पुश केलं. सिंगल रन मिळेल. इकडे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल सॅम्युअलच्या मध्ये. गुड बॉलिंग, चांगली पिचिंग पाहायला मिळते. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर शांत राहील. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समोरचा स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 18 धावा झाल्या त्या फलकावर. 3 ओव्हरमध्ये 6च्या सरासरीने मात्र कामगिरी चालू आहे. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. त्याला थोडं फास्ट खेळायचं, टीम मिटिंग कमी करायची आहे.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर संदीप येत आहेत. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. बॅटिंग 40 पॉवर प्ले आहेत. ह्या ओव्हरमध्ये चान्स घेणं गरजेचं आहे, कारण की ह्या ओव्हरमध्ये तुम्हाला मात्र डबल बॉक्सचा रूल नाही आहे. या वर्षी एक नवीन रूल आहे. या ओव्हरमध्ये तुम्ही चान्स घेऊ शकता, रन मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर संदीप. चौथी ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला सुशांत. या बॉलवर हवाई फायर. नो बॉल आणि बॅटरला आपण मैदान सोडावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. बट डिसिजन कळवू देऊ आम्ही तुमच्यापर्यंत. आउट नाहीये. प्रत्येक विभागात अंडरआर्म क्रिकेट वेगळे रूल्स आहेत. अंडरआर्म क्रिकेट जसं ग्राउंड तसे रूल्स आहेत. विविध भागात वेगळे रूल्स आहेत. काही ठिकाणी बॉक्सला बॉल काउंट असतो, काही ठिकाणी बॉक्सला बॉल काउंट नसतो. प्रत्येक विभागात अंडरआर्म क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. आणि इकडे आपण पाहिलं तर फ्री हिटची आपण पाहिलं तर संधी असणार आहे. स्ट्रायकेटला सुशांत. एक जीवनदान मिळालंय, त्याचा फायदा उचलावा लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामुळे एका दुसरी बाउंड्री पास करणं गरजेचं. कव्हर्सला मात्र 3 फिल्डर सजवलेत. विकेटला आपण पाहिलं तर कुठेतरी एक इनसाइड आउट. या बॉलवर देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अल्पेश आहेत मागे, तिकडे सिंगल रन मात्र मिळेल. अंदाजामध्ये फिल्डिंग सजवली गेली. प्रवीण चव्हाण खूप अनुभव आहे, त्यामुळे मॅच लवकर सोडणार नाही आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहतो पुन्हा संदीप. पॉवर प्लेची ओव्हर आहे. देखील बॅटची काढा घेतली गेली आहे. रन सिंगल मिळेल. धावफलक 21. प्रयागची इनिंग खूप महत्वाची आहे. प्रयागला मात्र इकडे पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी संदीप. स्ट्राईक एंडला प्रयाग सावंत. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे आपण पाहिलं तर वैभव तिकडे होते. एक रन देखील टीम विघ्नार्था वंशिलम विघ्नार्था संघाला तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्याच अंदाजामध्ये कामगिरी चालू आहे. सुशांतने देखील एक चान्स घेतला, थोडस नो बॉल असल्यामुळे वाचले. पण एका दुसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये आलीच पाहिजे. जर तुम्ही पॉवर प्लेची ओव्हर फेस करता तर एका दुसरा चौकार येणं गरजेचं आहे. आज युट्यूबवर देखील सर्वजण एन्जॉय करतील. उद्या देखील ऑन ग्राउंड येतील, काही रविवारचे येतील. रविवारी आमचे सर्व लेजंड प्लेयर आहेत, त्यांनी खूप वर्ष या ग्राउंडवर खेळले. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर मात्र जावं लागेल बॅटर सुशांतला. संदीपला आपण पाहिलं तर यश मिळत आहे. न्यू बॅटर मध्ये स्वप्नील येतात. जोगेश्वरीचे खेळाडू आहेत स्वप्नील सकवाळ. स्वप्नील येतात बॅटिंगसाठी. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेले. क्लास, क्या बात आहे. शॉट ऑफ द मॅच. अफलातून स्ट्रोक खेळले गेले स्वप्नील सकवाळ. हा एक असा खेळाडू आहे ज्यांनी गरज असताना नेहमीच बॅटिंग केली आहे. म्हणजे जॉर्ज कल्याण संघासाठी देखील खूप चांगली कामगिरी करत असताना पाहिलं गेलं आहे. अनेक व्यावसायिक गटात खूप चांगला क्रिकेट खेळलाय दाऊ. अगदी जोगेश्वरी हिंदू एकता गोविंदा पथकामध्ये देखील त्याला दरवर्षी आपण पाहिलं गेलंय. अगदी बॉडी पण डोले शोले आहे.
आणि प्रॉपर फटका खेळले गेलेत. अफलातून काय फटका खेळले गेले. प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. चांगला कव्हर ड्राईव्ह. अगदी पॉवर प्लेच्या पहिलाच बॉल फेस करत असताना तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स पाहिजे आणि दाऊने मात्र हा फटका सजवलाय. खूप वर्ष मी देखील त्याला पाहिलंय आणि टायमिंगला करत असताना नेहमीच टीमसाठी हुकमी एका राहिलाय. स्कोर कार्ड पाहिलं तर 26-26. एक बाउंड्रीनी पूर्णपणे मॅच थांबवली आहे. ह्याचंच नाव क्रिकेट आहे. या बॉलवर देखील पुन्हा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चान्स होता तिकडे. थोडा बॉल आता तो निसटला बट स्वप्नीलने तिकडे रन कंप्लीट केला गेला. 27 रन झाले धाव फलकावरती. चार ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 27 रन झाले धाव फलकावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. सॅम्युअल कोम्बिनला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलं. शेवटची ओव्हर. इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं. एक 6 ला 7 जरी दिले तरी 34-35 टार्गेट आहे. ग्राउंडवर फायटेबल आहे जर तुम्ही चांगली बॉलिंग केलात. त्या ग्राउंडवर अशा अनेक मॅचेस पाहिल्यात आपण अगदी क्लोज होताना. त्यामुळे बॉल टू बॉलचं टार्गेट देखील या ग्राउंडवर खूप आहे. पॉलीसाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला तर स्वप्नील. या बॉलवर देखील एक अनोखा स्टाईलने फटका खेळला गेला. धावफलक आपण पाहिलं तर तिकडे पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. सेन्सिबल बॅटिंग आहे. याच्या ओव्हर अगोदरच्या ओव्हरमध्ये एक चौकार आलाय. त्यामुळे ह्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे. त्याला प्रयाग देखील चांगली साथ देईल. दोन्ही बॅटर सेट झालेत आणि दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. मुंबईत अजूनही खेळतात. या बॉलवर फिंगर रोल केले गेले. सॅम्युअल कोम्बिन देखील तेवढाच अनुभवी आहे. लेग ब्रेक वाईट बॉल आहे आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. तसा बॅट्समन थोडा हलकासा पुढे आला तसा बॉल अजून गोल फिरवला. आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि एक ज्येष्ठ आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेले कित्येक वर्ष या विधानसभेचे आपण पाहिलं तर कार्य करणारे वडाळा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांचं मात्र हार्दिक स्वागत होत आहे. या परिसरासाठी अगदी वडाळा विधानसभेवरती एक वेगळं प्रेम राहिलंय आणि आज आपल्या समवेत देखील विनंतीला मान देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे आधारस्तंभ कालिदासजी कोळंबकर साहेबांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत होते. महाराष्ट्र विधानसभा सदस्य त्याचबरोबर कार्यसम्राट आमदार भारतीय जनता पार्टीचे आपण पाहिलं तर कालिदास कोळंबकर साहेबांचं आपल्या व्यासपीठावर स्वागत होत आहे. दमदार असं व्यक्तिमत्व. लगातार 8 टर्म आपण या विभागातील देखील आपण पाहिले गेले आणि एक ज्येष्ठ आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले गेले. गेले कित्येक वर्ष आमदारकी करत असताना या परिसराचे दमदार असं व्यक्तिमत्व आहे. कालिदास कोळंबकर साहेबांचं मात्र या क्रीडा स्पर्धेला आपल्या समवेत आगमन होतं व्यासपीठावर. 1.25 लाखाचं प्रथम पारितोषिक. मुंबईतील एक मानाची क्रीडा स्पर्धा दादर शिंदेवाडीमध्ये आपण आहोत. भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर तुमच्या समोर एक मेजवानी घेऊन आली आहे आणि ज्या क्रीडा स्पर्धेचं 41वे पर्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आलेत. पेन, पनवेल, रायगड, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकला पिचिंग करत असताना मात्र तिकडे सिंगल रन मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. तब्बल 32 संघ व्यावसायिक विविध भागातून खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड पाहिलं तर 32 रन झालेत. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. विभागातील सर्व आज सिद्धी सेवा मंडळ आज दरवर्षीप्रमाणे दाखल झाली आहे. यावर देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागेल. गुड बॉल सॅम्युअल. ऑफ ब्रेक होता. अगदी बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक होते तिकडे आणि मैदान सोडावं लागतंय मात्र स्वप्नील यांना. पण त्यांनी त्यांचा रोल केलाय. एक बाउंड्री त्यांच्या बॅटमधून पाहिली गेली आहे.
स्कोर कार्ड पाहिलं तर 32. आपल्या व्यासपीठावर आपण पाहिलं तर कार्यसम्राट आमदार भारतीय जनता पार्टीचे वडाळा विधानसभा आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि गेले कित्येक वर्ष वरिष्ठ आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले गेले कालिदासजी कोळंबकर साहेबांचं मात्र या क्रीडा स्पर्धेला एक उपस्थिती राहिली आहे. दमदार असं व्यक्तिमत्व आहे. या परिसरावरती एक वेगळं प्रेम राहिलं आहे. अनेक विकासाची कामं या परिसरातील आपण पाहिली गेली. अनेक कामांमध्ये आपण साहेबांचा एक मोलाचा वाटा आहे. आणि या बॉलवर बॅटरला मैदान सोडावं लागत आहे. फुटबॉल सॅम्युअलचा हा बॉल अगदी बॅटरला जागेवरच उभं ठेवलाय. गेली 40 वर्ष या परिसरातील आपण परत आमदारकीचं काम कार्य करणार असं व्यक्तिमत्व आहे. आणि आज ते देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिलं तर उपस्थित राहिले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा देखील एक मोलाचा वाटा आहे. आणि अगदी बॅनर देखील आपण पाहू शकतो. आमचे आधारस्तंभ आहेत जे काही आहे आज त्यांचं एक वेगळं नातं राहिलं गेलं श्री सिद्धी सेवा मंडळावरती. न्यू बॅटर विघ्नेश येत आहेत. $1.25 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. प्लेअर ऑफ द सिरीज देण्यात येणारी सोन्याची चैन देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या क्रीडा स्पर्धेला एक सोन्याची चैन असते. ती चैन यावर्षी कोण घेऊन जाईल, कोणाच्या गळ्यात ती चैन घातली जाईल, जो चांगला खेळ त्याला नक्कीच मिळेल. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळते. फुटबॉलिंग सॅम्युअलचा शेवटच्या ओव्हरचा देखील स्पेल चांगला राहिलाय. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 33 रन झाले त्या फलकावरती आणि 34 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला. दुसऱ्या मॅचचा आपण पाहिलं तर दुसरा डाव आहे. 34 रनचं टार्गेट असणार आहे. पाहूयात मॅच जिंकणारी टीम जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला या संघाला मॅच जिंकण्याकरिता 30 बॉल मध्ये 34 रन करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे दुसऱ्या डावामध्ये मॅच रंगेल. चला मॅच चालू करायची आहे. व्यासपीठावर आपण पाहिले तर आपल्या परिसरातील दमदार आमदार गेले 40 वर्ष जिने आमदारकीचं कार्य आपण पाहिले गेले असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. कालिदास कोळंबकर साहेब वडा विधानसभेचे आपण पाहिलं एक दमदार असं व्यक्तिमत्व. सर्व आमचे उपस्थित श्री सिद्धी सेवा मंडळ आपण पाहतोय. आज आमचे सर्व मित्र परिवार आहे आणि ज्या व्यक्तीने या परिसराच्या विकासासाठी अगदी आपले 40 वर्ष ज्यांनी दिले असं व्यक्तिमत्व कालिदासजी कोळंबकर साहेबांचं मात्र या क्रीडा स्पर्धेत एक वेगळं नातं राहिलं गेलंय. व्यासपीठावर आपण त्यांना पण पाहू शकतो.
वळत मॅच दिशेने स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर वैभव, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण चव्हाण आहेत. स्वतः बॉलिंग साठी आपण पाहिलं तर मयूर. जोगेश्वरीचे खेळाडू आहेत मयूर. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर वैभव सोनापट्टीचे खेळाडू आहेत. त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. आज महत्वाची मॅच खेळतात. पहिल्याच बॉलवर बॅटची आतली काढा घेतली गेली, तिकडे फेकी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले. धावपळ चालू आहे आणि प्रवीण चव्हाण कुठेतरी डेंजर झोनला होते. एक रन मिळते तिकडे. खूप वर्ष ग्राउंडवरती प्रवीण चव्हाण देखील खेळलेत आणि चौतीसचं टार्गेट आहे. दुसरी मॅच. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. एक चांगली कॅच तिकडे पकडली. प्रयागने क्विक कॅच पकडली एका हातामध्ये. गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. पहा काय कॅच पकडली आहे. अगदी डोळ्याची पापडी लावताना मात्र ही कॅच पकडली आहे. त्याला पण स्वतःवर कॉन्फिडन्स होता की कॅच पकडली आपण. ती हातात बॉल अगदी परफेक्ट आला टायमिंग वरती. कॅच. स्कोर कार्ड आपण पाहता शांत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहता विकेट गेली आहे, त्यामुळे रन कुठेतरी अवघी एकच झाली आहे. 34 टार्गेट आहे, त्यामुळे कुठेतरी दडपण असणार. नवीन बॅटर आपण पाहिलं तर अल्पेश येत आहेत. अल्पेश जोशी जॉली क्रीडा मंडळासाठी कबड्डी देखील खूप चांगलं खेळतात. जय जवान गोविंदाबाद मध्ये देखील त्याला आपण पाहिलंय. सेकंडला अल्पेश आहेत. या बॉलवर एक संयमी फटका पाहायला मिळतो. अल्पेशच्या माध्यमातून अगदी फक्त दिशा दिली आहे. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं. अल्पेशला माहिती आहे की या ग्राउंडवरती आपण आता ह्या वर्षी नवीन रूल आहे, त्यामुळे त्या पॉवर प्लेला आपण चान्स घेऊ शकतो. त्या अंदाजामध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. या वर्षी सिद्धी पाकरचं खेळायचं आहे तर तुम्हाला पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे. डबल बॉक्स आहे, बट एक ओव्हर तुम्हाला चान्स आहे. एका ओव्हरमध्ये तुम्ही चान्स घेऊ शकता. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं एकाच ओव्हरमध्ये 2 बाउंड्री झाल्या. पुन्हा एकदा पाहिलं तर मयूर बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला वैभव आहेत. या बॉल देखील प्रेमाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल. गुड बॉलिंग मयूर. बॅट्समनला अगदी रोखून ठेवलं गेलं जागेवरच. फिल्डिंग त्या अंदाजामध्ये सजवली आहे. पुन्हा त्या बॉलिंगसाठी मयूर स्ट्राईक एंडला पाहिलं तर वैभव. त्या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतः तिकडे बॉल अडवला गेलाय. चांगली ओव्हर पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला स्पेल आहे. मयूरांच्या माध्यमातून MM यांना देखील ओळखले जातात आणि जोगेश्वरी परिसरात देखील खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. आज पहिल्याच ओव्हरमध्ये छाप सोडतायत. अवघ्या 2 रन आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे पहिल्याच ओव्हरचा. सुरुवात दमदार झाली, परंतु हा बॉल खूप महत्वाचा आहे कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर डबल बॉक्सच्या रूपामध्ये मात्र इथे मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर भावेश येतात. भावेश पाटील. दोघांना मॅच पुढे घेऊन जायचं. गुड बॉलिंग MM. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा स्पेल आपण पाहिलं अवघ्या 2 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या गेल्या. चांगला स्पेल आहे मयूरचा देखील. अगदी हा इम्पॉर्टंट स्पेल असणार. एक महत्वाच्या टुर्नामेंटमध्ये आपण एक चांगली ओव्हर टाकली आहे, ती देखील पॉवर प्लेची. भावेश येतात नवीन बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला अल्पेश आहेत. बॉलिंगसाठी आदित्य पवार येतात भाऊ. श्री सिद्धी सेवा मंडळाची आपण पाहत ही क्रीडा स्पर्धा आहे. अर्थातच श्री सिद्धी पॅकर आणि दरवर्षी आपण या क्रीडा स्पर्धेचा एक वेगळाच माहोल असतो. याही वर्षी 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर 40चे देखील काही संघ आहेत. उद्या देखील अगदी सकाळपासून आपण आनंद घेणार आहोत.
संडेला देखील सुपर संडे पाहायला मिळेल. सर्व आमचे लेजंड प्लेअर 41 व पर्व आहे. हा बॉल देखील आतमध्ये आणला पडतो. अल्पेशचा एक चांगला फटका आहे. विथ द स्पिन प्रॉपर बॅकफुटला आले, पंच केला तिकडे, सिंगल रन मिळेल. सेकंडला भविष्य या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. एक वेगळ्या अंदाजामध्ये टप्पा पाहिला गेला आणि ऑफ ब्रेक अगदी बॉल आतमध्ये आणला. ऑफ स्टिक अक्षरशः वाकवली आहे. फुटबॉल आदित्यचा एक चांगला टप्पा पाहिला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागतंय आणि टीम जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला संघ कुठेतरी मैदानाच्या मात्र इथे शांत राहिली आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर अमय येत आहेत. मयूरची पहिली ओव्हर टीमला कुठेतरी एक चांगली पकड निर्माण करून गेली. त्यामुळे आदित्य पवारचा देखील कॉन्फिडन्स वाढला. सर्व बॉलरचा कॉन्फिडन्स वाढला असेल की पहिल्या बॉलरने आपली चांगली ओव्हर टाकली आहे. हा बॉल देखील मोठा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते, बट वाईट बॉल आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दांडी उडवली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट चालले. आदित्य पवारचे कपलातून बॉलिंग, या ओव्हरचा स्पेल अगदी पूर्णपणे मॅच थांबवली आहे. गुड बॉलिंग. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सॅम्युअल कोम्बिन येतात. चांगली बॉलिंग राहिली आहे, पण आता चांगली बॅटिंग करावी लागेल तर मॅच जिंकायची. तर सत्यविनायक नॅशनल स्पोर्ट्स संघ आपण तयार राहायचं. त्यानंतर टॉस केला जाईल. विनिंग टीम मध्ये आपल्याला सोबत मॅच खेळावी लागेल, त्यामुळे संघ कुठेही जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आपण त्वरित इनिंग ब्रेक मध्ये आपण तर मॅच संपल्यानंतर आपण टॉस केला जाईल. या बॉल हलक्या हाताने फक्त तिकडे पुश केलाय. सॅम्युलनच्या माध्यमातून एक सिंगल रन मिळते तिकडे. जर चमत्कार करायचे तर दोघांना मात्र मॅच पुढे घेऊन जावी लागेल आणि एका दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चान्स घेणं गरजेचं आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अल्पेश, या बॉलवर चांगला बॉल पाहायला मिळतो. आतमध्ये आलाय बॉल. गुड बॉलिंग. भाऊंनी अगदी एक वेगळ्या अंदाजामध्ये कामगिरी केली आहे आणि डॉट बॉल असणार आहे. एक रन असेल लेग बायच्या रूपामध्ये. 6 रन झालेत. या बॉल देखील एक चांगला टॅप केला गेला तिकडे. रन मात्र सिंगलने पुढे जाईल आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. गुड बॉलिंग आदित्य, चांगला स्पेल पाहिला गेला. या ओव्हरमध्ये एक चांगले विकेट पण मिळवले आणि स्कोर कार्ड पाहिलं तर 7 रन झाले त्या फलकावरती. 18 बॉलमध्ये 27 रन करायचे आहेत टीम जम्बो मराठा वॉरियर्स संघ. HMP रिदान आणि त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे. HMP रिदान माहीम आणि विकी पॅकर ठाणे आपण आला असेल तर आपल्या हल्ल्याची नोंद करायची आहे व्यासपीठावरती. HMP रिदान 11 आणि माहीम त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे आपण आला असेल तर आपल्या हल्ल्याची त्वरित नोंद करायची आहे.
बॉलिंगसाठी अमित पांचाळ येतात. स्ट्राईक एंडला अल्पेश. हा बॉल देखील आतमध्ये आणला. चांगला बॉल पाहायला मिळाला. अमित यांच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता तिकडे. सॅम्युअलने कॉल दिला तिकडे. सिंगल कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग तिकडे पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड 8 या धावसंख्येवर सिद्धी पॅकरचं शिंदेवाडीमध्ये आज सर्वजण खेळून लांबून येतील. आज 8चा हाफ आहे. आज एक संघ टॉप 4 मध्ये जाईल, म्हणजे सेमीफायनल खेळेल. या बॉल देखील सॅम्युअलने एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते. आपण पाहिलं तिकडे रन अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फटका बदलला. 1 रन मिळेल. दोघांनी ही मॅच बनवली आणि क्षमता आहे दोन्ही बॅटरकडे की दोन्ही बॅटर चांगलं क्रिकेट खेळले आहेत. अनुभव आहे. सॅम्युअल देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. बॅटिंग पण अगदी टायमिंगला गरज असताना केली आहे. आज या मॅच मध्ये मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न करतात. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 11 धावा झाल्या त्या फलकावरती. आज हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील अगदी गर्दी करतील इकडे. ग्राउंड वरती खूप चांगलं माहोल आहे. मोठं ग्राउंड आहे. त्यातल्या त्यात एक सर्कल डबल बॉक्सचा क्रिकेट आहे. टास्कवाला खेळ आहे. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. या बॉलवर एक चांगला कव्हर पाहायला मिळत होता. अगदी समोर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण बॉल समोर ट्रॅव्हल झाला. गुड स्ट्रोक. चांगलं शॉट सिलेक्शन होतं. आणि सॅम्युअल मॅच सोडत नाहीयेत. लहरामध्ये आलेत. प्रॉपर सेट झालेत. सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे अल्पेशला देखील साथ देणं गरजेचं आहे. स्कोर पाहिलं तर 13. इकडे मात्र सिंगल रन मिळतीये. सर्व मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. परिसरातील आपण पाहिलं तर कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बारा बॉल मध्ये 20 रनची गरज आहे आणि ही आपण पाहिलं तर पॉवर प्ले वर असणार आहे. 12 बॉल 20 आहे. पाहूयात कशा प्रकारे सॅम्युअल या ओव्हरमध्ये रन करतील. बॉलिंगसाठी विघ्नेश आहे. जर या ओव्हरमध्ये 12-13 रन जरी आले तरी 6 बॉल 8 6 बॉल 7 बघायला मजा येईल. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. 12 बॉल 20 आहे. स्ट्राईक एंडला सॅम्युअल कोंबेन मॅच सोडणार नाही आहेत. नॉन स्ट्राईक एंडला अल्पेश आहे. बॉलिंगसाठी विघ्नेश आहेत. मॅचच्या दिशेने 12 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 20 रनची गरज आहे. म्हणजे अजूनही मॅच संपली नाही. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर तेवढ्याच फाईट करतील. ही पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि ह्या ओव्हरमध्ये चान्स घेतला तर मॅच बनू शकते. हा बॉल देखील आपण पाहिलं तर बॅटची टॉप एज घेतली गेली. नॉन स्ट्राईक एंडला मात्र चान्स होतो. इकडे सिंगल रन मिळेल. फाईट मॅच आहे. ही मॅच देखील रंगताना पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 19 रन करायचे आहेत. अगदी प्रेशर आहे आणि दडपण असणार आहे कारण की मॅचत तेवढी फाईट आहे. सर्वजण आज या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा अगदी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि विविध भागातून खेळाडू आलेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले ती क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. त्या खेळाची चर्चा देखील राहिली आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. न्यू बॅटर मध्ये रोहन येत आहेत.
या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं होतं. मध्ये एकाच दुसरी बाउंड्री जरी आली तरी दुसऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच थोडीफार पाहायला मिळेल. 1.25 लाखाचं प्रथम पारितोषिक दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. आणि संपूर्ण मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आज खेळाडू इथे पाहतात. युट्यूबवर देखील पाहतात की कोण जिंकणार आहे. सिद्धी पॅकर रविवारच्या देखील शेवटच्या दिवसामध्ये देखील एक वेगळा माहोल असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विघ्नेश, स्ट्राईक एंडला सॅम्युअल. या बॉलवर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर आपण पाहिलं तर फसलाय आणि विघ्नेशला यश मिळते. सॅम्युअल कोंबूची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका फसला गेला. न्यू बॅटर संदीप येतात आणि तिकडे आदित्यने एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. या बॉलवर देखील एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग विघ्नेशने मात्र पूर्णपणे मॅच मध्ये जीव लावलाय आणि ही ओव्हर कुठेतरी फिरू शकत होती. बट विघ्नेशचा चांगला स्पेल आला त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं. टीम 1-0 विघ्नार्था जोगेश्वरी. हा बॉल देखील आपण पाहता खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल वळवला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागतंय आणि जवळपास ही मॅच नावावर केली गेली आहे. 1-0 म्हणजे विघ्नार्था संघ. जोगेश्वरीकर चांगला खेळ करतायत. गुड बॉलिंग विघ्नेश. चांगली ओव्हर राहिली आहे मॅच मध्ये आणि टीमला मात्र एक इकॉनॉमी ओव्हर टाकताना पाहिली गेली आहे. न्यू बॅटर अक्रम येत आहेत. चला सत्यविनायक NS नॅशनल स्पोर्ट्स कॉमोडिटी संघ पण तयार राहायचं आहे टॉस साठी. व्यासपीठावरती आपण टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. HMP रिझाईन 11 आणि विकी वॅकर ठाणे आपण देखील तयार राहायचे. त्यानंतर आपली मॅच असणार आहे. व्हाईट बॉल. HMP रिझाईन 11 आणि विकी पॅकर ठाणे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. HMP रिझाईन 11 आणि माहीम त्यांच्या विरुद्ध विकी पॅकर ठाणे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॉलिंगसाठी आपण मयूर शेवटचे 6 बॉल औपचारिकता फक्त शिल्लक आहे. हा बॉल देखील एक चांगला फटका पण तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. नो बॉल आहे. इकडे देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हर्सला आपण पाहतो अक्रमच्या बॅटमधून एकच रन मिळेल तिकडे.
याबरोबर समोर फटका सजवलाय, बॉक्स आउट मध्ये मैदान सोडावं लागतंय. कामोडे संघ कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. नॅशनल स्पोर्ट्स कामोडे टॉस साठी यायचं आपण. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी दुसऱ्या डावामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली. पहिलीच ओव्हर आपल्या टीमसाठी आपण परत एक चांगला स्पेल टाकला. मयूरला मात्र पुरस्कार देतो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. अफलातून बॉलिंग करत असताना 2 रनची पहिली ओव्हर खूप महत्वाची होती आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये कामगिरी सुरुवात केली. जर पहिला स्पेल कुठे जास्त आला असता तर कुठेतरी मॅच वाढली असती. पण मयूरचे अफलातून बॉलिंग, जोगेश्वरीचे खेळाडू MM. नक्कीच मी कोळंबकर साहेबांना विनंती करेन की त्यांच्या हस्ते मात्र क्रीडा स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारची टी शर्ट दिली जाईल. या परिसरातील आपण पाहिलं तर गेले 40 वर्ष ज्यांनी आमदारकी आपण पाहिलं. विनंती करेन सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांच्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. कालिदास कोळंबकर साहेबांच्या हस्ते वर्धा विधानसभेचे दमदार व्यक्तिमत्व असं त्यांच्या हस्ते मात्र मयूरला MM ला मात्र पुरस्कार दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅच. जोगेश्वरीच्या खेळाडूला मात्र पुरस्कार वेल प्लेड. आणि त्यानंतर ही कॅप पण आहे. एक असं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर आहे ज्याने आपल्याला नेहमी सहकार्य राहिलंय. प्रवीण साबण आपण याच्या व्यासपीठावरती आपल्याला देखील आपल्या टीमला एक विशेष आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह असणार आहे. टीम जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला. जम्बो मराठा वॉरियर्स कुर्ला संघाला देखील मात्र इकडे सन्मानित केला जाईल. आज संघ देखील इकडे सहभागी झाला त्याबद्दल त्या संघाचा देखील एक यथोचित सन्मान केला जाईल. आणि साहेबांना विनंती करी की त्या संघाचा देखील एक आपण विशेष सन्मान करायचा आहे. छोटीशी आपण पाहिलं तर फ्रेम आहे, भेटवस्तू आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर 2023 ची आपण पाहिलं तर भेटवस्तू टीम जम्बो मराठा वॉरियर्स. सत्यविनायक कामोडे नॅशनल स्पोर्ट्स टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. चला मॅच चालू करायची आहे.